प्रकाश शहादा आणि प्रकाश नंदुरबार यांना जोडणाऱ्या गोमाई आणि तापी नदीवरील पुलांची अत्यंत दुरावस्था झाली असून 15 सप्टेंबरपर्यंत त्यांची दुरुस्ती न झाल्यास मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिला आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी अंजली शर्मा, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या पुलांची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना गोमाई नदी पुलावर चांगले धारेवर धरले। पुलांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत असून अनेक निरपराध लोकांचे अपघात होऊन जीव गमावल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले। नवीन पूल बांधले जातील तेव्हा जात होतील, मात्र सध्या या पुलांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे। जर येत्या 15 दिवसात म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत डांबरखेडा येथील गोमाई नदी पुलाची आणि तापी नदी पुलाची दुरुस्ती झाली नाही तर जनआंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही, असा स्पष्ट इशारा अभिजित पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, प्रकाश विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष हरिदत्तू पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।